प्रेक्षकांनो, मालिका आता खूपच छान वळणाप्रती आले. महिपतला अटक झाली आहे. हो, नागराज आणि प्रिया त्याला आता सोडून गेलेले आहेत आणि त्यानंतर महिपतला आता इकडे अटक झाली आणि प्रेक्षकांनो, मालिका आता इकडे खूपच रंजक वळणावरती आले. कारण महिपतला ज्या वेळेला कोर्टामध्ये हजर केले, महिपतने स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रेक्षकांनो आता जी काही थेरी सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे, त्या थेरीमुळे सगळ्यांचेच डोळे उघडलेत. प्रियाच्या सत्य समोर आलाय, नागराजचा सत्य समोर आलाय. एका कोर्टाच्या केसने सगळी समीकरण बदलून टाकली आहेत. नक्की काय घडले सगळं पाहू प्रेक्षकांनो. या दोघांनी तर आता त्याला असं वाटतं की आपण त्याला औषध दिलं गुंगीचा आणि स्प्रे मारून तो बेशुद्ध झालाय. पण महिपत मात्र आता एकदम भयंकर आहे. महिपत या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे एकदम माजोडा आहे. त्यांनी बरोबर आपला श्वासच बंद करून ठेवला होता, जेणेकरून नाकातोंडात काही जायला नको. मग ते लोक गेल्यावरती महिपत तिकडून निघायचा प्रयत्न करतोय. पण त्याच वेळेला ज्या वेळेला अर्जुन आणि आता यांची भेट झाली, अर्जुनने रविराजांना सगळं सत्य सांगितलंय. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला अर्जुनने रविराजांना सगळं सत्य सांगितलेलं आहे आणि त्याच वेळेला खूप मोठा धक्का रविराजांना बसलेला आहे. रविराज आता इकडे चांगलेच हादरलेले आहेत आणि त्यानंतर रविराजांना अर्जुन सांगायला लागतोय, आपण काहीही केलं ना तरी सुद्धा लवकरात लवकर म्हणजे काम केलं पाहिजे की आपण या सगळ्यामध्ये आता महिपतला ट्रॅकरवरती पकडला पाहिजे. त्याचा मोबाईल तर त्याच्याकडे असणार आहे ना, याचाच ट्रॅकिंग लावला पाहिजे. यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे, मी माझी टीम कामाला लावतो आणि काही झाला तरी सुद्धा हा ट्रॅकर जोपर्यंत आपल्याला करत नाहीये ना, त्या ट्रॅकरला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हे करायचं नाही. असं म्हणत रविराजांनी लगेचच लीड घेतले आणि अर्जुनला फोन करून ताबडतोब सांगितलेलं आहे की काही झालं तरी सुद्धा आपण हा ट्रॅकर लावलेला आहे आणि या सगळ्यामध्ये महिपत कुठे आहे ते पण सांगितलेलं आहे. प्रेक्षकांनो, महिपतचा पत्ता ज्या वेळेला अर्जुनला सापडलाय, त्यावेळेला प्रेक्षकांनो अर्जुनने आता मात्र खूपच मोठा गहजप केलेला आहे. अर्जुन ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि आता त्याला पकडण्यासाठी खूप मोठा ट्रॅप सुद्धा रचण्यात आलाय. पण नेमका प्रेक्षकांनो गडबड अशी झालेली आहे की महिपत ऑलरेडी तिकडून आता निघून आलेला आहे. ज्या वेळेला महिपत ऑलरेडी तिकडून निघालाय, अर्जुन आणि सायली बरोबर त्याच वेळेमध्ये प्रेक्षकांनो तिकडे पोहोचलेले आहेत. अर्जुन आणि सायली त्याच वेळेला पोहोचल्या कारणाने खूप मोठी आता घटना अशी समोर आली की त्यांना पळणारा महिपत दिसलाय आणि त्यांनी पळणाऱ्या महिपतला प्रेक्षकांनो आता इकडे बरोबर रीतीने ट्रॅप केलेला आहे. महिपतला त्यांनी ट्रॅप केलाय आणि पकडलेला आहे. महिपत सांगतोय, तसंही मी इथून बाहेर पडणारच होतो. प्रेक्षकांनो, अर्जुन ताबडतोब महिपतला घेऊन आता पोलीस स्टेशनला गेलाय. पण महिपतच्या चेहऱ्यावरचा एक बेदरकारपणा हा ज्या वेळेला अर्जुनने पाहिलाय, त्या वेळेला कुठेतरी अर्जुनला काहीतरी गडबड आहे या गोष्टीचा अंदाज आलेला आहे आणि तो आता विचार करतोय, नाही काहीतरी गडबड आहे, मला आता सिनियरशी बोलायला पाहिजे. फायनली रविराजांना अर्जुनने सांगितलंय की मी आता महिपतला अडकवून ठेवलेला आहे आणि महिपतला अडकवून ताबडतोब आता उद्याचीच डेट घेतली केसची. आपल्याकडे पुरावा म्हणून हे आहे की आपण व्हिडिओ केलेला आहे ना महिपतचा. ज्या वेळा त्याने आपला गुन्हा कबूल केलेला आहे, तो व्हिडिओ महिपतचा माझ्याकडे सेव्ह आहे आणि तोच व्हिडिओ आता इकडे आपण दाखवायचा आहे पुरावा म्हणून. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो रविराज सांगायला लागतात, ठीक आहे, पुरावा म्हणून तोच व्हिडिओ आता आपण दाखवायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात घे, ज्युनियर म्हणजे काहीही झाला तरी महिपतला शिक्षा तर व्हायला पाहिजे. पण महिपतच्या सोबतीने जो कोणी साथीदार आहे त्याला शिक्षा होणं जास्त गरजेचं आहे. काय वाटतं या तुला यावरती? लगेचच आता इकडे सांगायला लागतोय अर्जुन, हो, मला तुझ्या म्हणणं परफेक्ट पडपड म्हणजे तुझ्या म्हणणं मला परफेक्ट पटतंय. काही झालं तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर ही शिक्षा द्यायलाच पाहिजे. उद्याचीच केस घ्यायची आहे. तोपर्यंत इकडे आता लगेचच सुमन सगळी गोष्ट सांगायला लागते. सुमन प्रेक्षकांनो सांगायला लागते की मला भाऊजी तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे यावरती रविराज सांगायला लागतात, सुमन तशाबद्दल बोलतेस तू? यावरती सुमन म्हणते, भाऊजी मी आतापर्यंत गप्प बसले होते, पण आता महिपत पकडला गेलाय म्हणून मला तुम्हाला सत्य सांगायचं आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महिपतच्या सोबतीने हे सुद्धा आहेत. हे महिपतचे साथीदार आहेत. हे महिपतचे साथीदार असून आता हे ना मुलातच आता महिपतच्या सोबतीने आहेत आणि हे महिपतला मदत करतायत असं म्हणतात तिने आता प्रेक्षकांना सांगितल्यावरती लगेचच रविराजन महिपतला इकडे तर नागराजला बोलावले.
नागराजला बोलावल्यावरती ताबडतोब आता इकडे तो सांगत आहे की म्हणजे काही झालं तरी नागराज एक गोष्ट लक्षात ठेव, तू अजूनही महिपतच्या सोबत आहेस का? नागराज म्हणतो नाही. यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, हे बघ महिपत पकडला गेला आहे आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता जे काही सत्य समोर येईल ना तुला सामोरं जावंच लागणार. आता प्रेक्षकांनो महिपत पकडला गेलाय, उद्याची केस आहे ही गोष्ट आता ज्या वेळेला इकडे समजलेली आहे म्हणजे आता प्रतापला आणि बाकी सगळ्यांना सगळ्यांच्या धावेत आणले. म्हणजे महिपतने आता नक्की काय गडबड करतोय किंवा महिपत या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा काय हे करण्याचा प्रयत्न करतोय हे सगळेजण आता विचारात आहेत. पण त्याच वेळेला आता इकडे अर्जुन सांगतोय, अश्विन तू आणि बाकी सगळ्यांनी कोर्टामध्ये यायचं आहे. काही झालं तरी सुद्धा मला आता या सगळ्यामध्ये तुम्ही सगळेच जण कोर्टात हवे आहात. असं म्हटल्यावरती दुसऱ्या दिवशी आता इकडे प्रिया म्हणते, मी ऐकल्या महिपत पकडला गेलाय, सगळेजण कोर्टात जायला निघालेत. प्रेक्षकांनो आता इकडे खूप मोठा घापोप झालेला आहे आणि त्याच वेळेला आता इकडे लगेचच प्रिया घाबरलेली आहे. कोर्टामध्ये दिवस उजाडलाय, महिपतला आणण्यात आलेला आहे. महिपत खूपच रागारागामध्ये आहे आणि त्यावेळेला महिपत विचार करतोय, मी तर आता अडकलो गेलोय, पण नागराज शेठ आणि आता प्रिया तू चिचुंद्री तुला तर आता इकडे सोडणारच नाहीये. मी तर अडकलोय पण मी माझ्यावरून सगळा फोकस हलवणार आणि त्यानंतर मग आता तुम्हाला कशा कशा पद्धतीने हे सगळं करायला लावणार हे मात्र आता नक्कीच कळणार आहे. असं म्हणत असताना तो आता सायलीला पण खुन्नस देतोय. ही आणि हा अर्जुन सुभेदार यांना जोपर्यंत धडा शिकवत नाहीये ना तोपर्यंत मी यांना सोडणार पण नाही. प्रेक्षकांनो त्याच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी चाललेल्या आहेत. काय नक्की करायचं काय नाही करायचं या गोष्टी त्याला आता खूपच त्रासदायक होत आहेत. तोपर्यंत आता केस सुरू झाली. अर्जुनने आता सांगितलेलं आहे की महिपत शिकरे यांनी यांचा गुन्हा कबूल केलाय आणि मी कोर्टासमोर खूप मोठा पुरावा सुद्धा सादर करतोय. ज्या वेळेला आम्ही ट्रॅप रचला होता त्यावेळेला महिपत शिकरेंनी त्यांचा गुन्हा कबूल केलाय आणि त्यांनीच सांगितलेला आहे की 25 वर्षांपूर्वी जो काही अपघात झालेला आहे तो अपघात महिपत शिकरेंनीच केलेला आहे. महिपत सांगतोय, नाही हे सगळं खोटं आहे. हल्ली काय AI वरती सगळं करता येतात. हा व्हिडिओ तसाच आहे. मी का तिकडे जाईन, मी का हे सगळं करीन. यावरती अर्जुन म्हणतो, मग ज्या वेळेला पोलिसांना बघण्या तुम्ही पडून का गेलात? मी कुठे पोलीस बघून पडून गेलो? सांगावं पोलिसांनी की मला पकडलं होतं त्यांनी. अहो मी तर माझ्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो तुळजापूरला. अहो तुम्हाला पाहिजे असेल तर विचारा त्यांना फोन करून. पडून जायचा काही प्रश्नच येत नाहीये. मी तुळजापुरात होतो बघा तुम्ही. महिपत आधी आपला बचाव करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. त्यानंतर अर्जुन सांगतो, आधी सगळ्यात ही क्लिप ऐकून घ्यावी. त्यानंतर मग ती जंगलामधली क्लिप ज्याच्यामध्ये महिपतने प्रतिमाला सांगितलेलं आहे की मी तूच म्हणजे तुला 22 वर्षांपूर्वी सुद्धा मारण्यात आलं होतं, ते मीच केलं होतं आणि त्यानंतर मग आता मीच हे केलेलं आहे. त्यावरती लगेचच आता इकडे महिपत सांगतो, आता सुद्धा तुला मीच मारणार. आणि असं म्हणतात त्याने त्याचा गुन्हा कबूल केलाय आणि तिकडे प्रतिमा पण आहे. यावरती आता अर्जुन सांगायला लागतो, याच्यामध्ये स्वतः रविराज किल्लेदार यांची पत्नी आहे, माझी बायको आहे आणि आता महिपत शिकरे आहे आणि अजून सुद्धा लोक आहेत आणि म्हणून मला आता एवढं सांगायचं आहे की हा AIचा व्हिडिओ नाही हे सुद्धा सांगण्याचा मी एक्सपर्टला बोलवू शकतो. आता कोणत्याही प्रकारे तुम्ही बचाव करू शकत नाही स्वतःचा किंवा तुम्ही या सगळ्यामध्ये आता वाचू शकतच नाहीत. काही झाला तरी सुद्धा मी तुम्हाला वाचूच देणार नाहीये. यावरती महिपत म्हणतो, ठीक आहे केलं मी. यावरती अर्जुन म्हणतो, इतकंच बोलून चालणार नाहीये तर आता तुम्ही स्वतः सिद्ध करा की हे सगळं तुम्हाला कुणी करायला सांगितलं होतं. हे सगळे करण्यासाठी आता कुणी हे सांगितलं होतं. असं म्हटल्यावर लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो, कुणी म्हणजे काय, दिली होती सुपारी मला, ती सुपारी फक्त मी केली. यावरती तो म्हणतो, सांगा तरी तुम्हाला सुपारी कुणी दिली. यावरती आता इकडे महिपत काही बोलत नाही. अर्जुन सांगायला लागतो, मिलॉर्ड जर का हे सगळ्या पद्धतीने हा बनाव करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये आता महिपत शिकरे हे खोटं बोलत आहेत. हे 100% महिपत शिकरेने ते नाव सांगावं असं म्हटल्यावरती मग आता प्रेक्षकांनो महिपत सांगायला लागलेला आहे. महिपत जोराजोरात ऊर बडवतोय आणि महिपत जोराजोरात ऊर बडवून आता सांगतोय, हो मीच केलं हे सगळं. पण मला सांगणारा कोण होता तर मला सांगणारा होता नागराज शेठ. नागराज शेठना आपल्या भावाला संपवायचं होतं आणि त्याचमुळे प्रॉपर्टीच्या हव्यासा पोटी आता नागराज शेठने हे केलेले आहे. आता मात्र रविराजांना धक्का बसतोय. रविराज म्हणतात, हे सगळं खोटं आहे, माझा भाव असं काही करूच शकत नाहीये. प्रेक्षकांनो रविराजांना आपल्या भावावरती किती तो विश्वास आहे आणि किती प्रेम आहे.
त्यानंतर मग आता इकडे अश्विन पण घाबरलाय. सगळ्यांनाच धक्का बसलाय. प्रिया हादरली. म्हणजे प्रेक्षकांनो, आता इकडे प्रियाला मोठा धक्का बसलेला आहे की जर आपलं नाव आलं तर नाही नाही काय करायचं. आणि त्यानंतर मग आता प्रिया इकडे महिपतकडे कडे बघते आणि आता ती विचार करते, इथून पळून गेलेलंच बरं. आणि त्याच वेळेला महिपत सांगायला लागतो, हो मी 22 वर्षांपूर्वीच सगळं सत्य सांगतो. एक दिवस नागराज शेठ माझ्याकडे आले. नागराज शेठ माझ्याकडे आले. आणि त्यानंतर मग आता नागराज शेठ म्हणाले की काय, महिपत शेठ मला आता काही म्हणजे हेच नाहीये. माझा भाऊ तर मला कोणत्याही बाबतीत काही सपोर्ट्स करत नाहीये. मला तर खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे आपण त्याला संपाळा तर प्रॉपर्टी माझी, तुझा हिस्सा तुला, आणि मग मी काय? मी त्यावेळेला काय गुंडबिंड नव्हतो. या नागराज शेठनी मला आता गुंड बनवला. या नागराज शेठनी माझा आता फायदा घेतला. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला माहित नसेल की इतकण करून हा गप्प नाही बसला, तर त्याला समजलं होतं की मी या सगळ्यामध्ये आता त्याची मुलगी वाचली. मग त्याने काय केला, इतकंच करून तो थांबला नाहीये, तर त्याने आता खूप मोठा गजब केलेला आहे. आणि आता त्यांनी खोट्या त्याच्या पोरीला पण तिकडे पाठवले प्रॉपर्टी हडप करण्यासाठी. आता मात्र अजून धक्का बसलेला आहे. अर्जुन म्हणतो, 1 मिनिट, काय बोलताय तुम्ही? अर्जुनला पण हे सगळं नवीन आहे. म्हणजे तुम्ही केसला कुठेतरी भरकटवताय का? यावरती तो सांगायला लागतो, नाही मी आता खऱ्या अर्थाने सगळं खरं सांगतोय. मी जे सांगतोय तेच खरं आहे. मुलातच ही जी कोणी तन्वी म्हणून आहे ना, ही तन्वी नाहीच आहे. ही तुमची आता पूर्णपणे आहे. ती म्हणजे प्रिया. ही प्रिया आहे आणि ही तन्वी नाहीये. तुम्ही कशीही ओळख पटवून घ्या. हा नागराज सेठचा प्लॅन आहे. प्रेक्षकांनो, आता मात्र साम दाम दंड भेद सगळ्याच गोष्टी इकडे समोर आणत खूप मोठा गहजब करायचं ठरलेलंच आहे. आणि ठरल्यानंतर मग मात्र शांत बसायचं नाही. असं म्हणत महिपतने जो काही मोठा आता गहजबच केलाय, गहजब. आणि त्यानंतर आता रविराज सांगतात, महिपत काय बोलतोयस भाऊ? आता बोलतोयस ही मुलगी. यावरती महिपत म्हणतोय, नागराज शेठ बोलू का सगळं? यावरती आता रविराज तो सांगतोय, रविराज तुम्ही किल्लेदार, तुम्ही खूप साधी भोळी माणसं आहात. तुम्हाला हे छक्के पण जे माहीत नाहीयेत. या तुमच्या भावाने तुम्हाला मारण्याची सुपारी दिली होत. तुमच्या भावाने तुम्हाला मारण्याची सुपारी दिली. आणि त्यानंतर मग आता त्याने मला सांगितलं की काही झाला तरी सुद्धा यांना तर मारायचं आहेच, पण ही मुलगी सुद्धा खोटी आहे. पाठवून हिच्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी करून घ्यायची. हिच्या नावावरती प्रॉपर्टी करायची आणि त्यानंतर मग काय तिच्या नावावरती प्रॉपर्टी करून ती आता आपल्या नावावरती ही काय खोटारडीच आहे. एक एक करत सगळ्याच गोष्टी समोर आल्यात. सगळ्यात धक्का बसलाय तो म्हणजे अश्विनला. त्यानंतर प्रियाता अश्विन आता धावत गेलाय कोर्टामध्ये. काय बोलताय तुम्ही? काय खोटं बोलताय तुम्ही? असं का सगळं बोलताय? हे खोटं आहे. ती माझी बायको आहे. तुम्ही खोटं बोलताय. यावरती तो सांगतो, जा तुम्हाला काय करायचं DNA टेस्ट ते करा जा. यावरती आता मात्र मोठाच गहजब होत आहे. सगळ्याच गोष्टी आता अशा पद्धतीने समोर आलेल्या आहेत प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर मालिकेमध्ये खूप मोठा गहजब झालाय. सगळ्याच गोष्टी उलगडीला आल्यावरती आता प्रिया नागराज यांची काय अवस्था होणार पाहायला फारच रंजक.